हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल. चला तर मग आज आपण झटपट अशी कुकरमध्येच अंडा बिर्याणी बनवणार आहे. त्याच्यासाठी बघा, इथे उकडून घेतलेली 6 अंडी आहेत. आम्हाला 5 जणांनाच मी संध्याकाळच्या वेळेला बिर्याणी बनवत आहे, त्यामुळे म्हटलं 5 अंडी बास होतात. याच्यामध्ये मध्यम आकारचे 4 ते 5 कांदे असे लांब लचक चिरून घेतलेले आहेत बघा. त्याचबरोबर 3 टॅमॅटो घेतले आहेत, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे. आणि तांदूळ मी धुवून एक 5-10 मिनिटासाठी भिजत ठेवलेले आहे. याच्यामध्ये ठेचलेला हातावरतीच आलं आणि लसूण आहे. आणि बिर्याणीत घालण्यासाठी मस्त असं फ्रेश असं 1 वाटी दही, त्याचबरोबर ती बिर्याणी मसाले 2 चमचे, छान असं. चला तर मग आता आपण अंड्यांना ना एका सुरीच्या साहाय्याने असे मध्ये छेद देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होईल, आपले मसाले आहेत ना ते छान पद्धतीने लागले जातात आणि आपल्या अंड्याला मॅरिनेटही खूप छान होतं. आणि तुम्ही पण या पद्धतीने अंडी कधी मॅरिनेट करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आता मी छान असे सुरीच्या साहाय्याने ना अंड्यांना हे पाडून घेतलेले आहेत, क्रॅचेस पाडून घेतले आहेत. त्याच्यामध्येच अर्धा चमचा हळद, थोडंसं अर्धा चमचात लाल तिखट आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि छान अशा आपल्या अंडीना मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. अंडी मॅरिनेट होत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते इथं की मी पाण्यामध्ये एक अर्धा तासासाठी तांदूळ, हे 3 ग्लास तांदूळ आहेत आणि मी हे तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले आहेत. त्याच्यामुळे काय होती, बिर्याणी छान होते आणि मोकळी सळसळीत आणि झटपट आपली कुकरमध्ये तयार होते. इकडे अंडी ही मॅरिनेट झाले आहेत. आता मी कढईमध्ये 2 पळी तेल गरम करून घेते बघा. एकच पळी घातला आहे, सॉरी, 1 पळी तेल घातलं आहे, कारण की आपल्याला अजून कुकरमध्ये ही तेल वापरायचं आहे. बघा, कढईमधलं तेलही गरम झालं की त्याच्यामध्ये हे अंडे आहेत ना ते छान असे मॅरिनेट करून घ्यायचे आहेत. म्हणजेच तेलावरती छान असे 1-5 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून काय होतं, जो अंड्यांचा उग्र वास आहे ना तो कमी होतो आणि त्यामुळे आपल्याला अंड्यांचा उग्र वासही येत नाही आणि अंडीही खूप छान लागतात. अशी जरी बॉईल केलेली अंडी जरी तुम्ही खालात तरीही छान लागतात. बघा, 1-5 मिनटं अशी अंडी बाउल करून घ्यायची आहेत, कारण मी 5 मिनटं झाकण ठेवलं होतं, कारण की ते तेलामध्ये घातलं ना की चटचट उडतात, म्हणून झाकण घालून ठेवलं होतं. आता मी अंडी ही काढून घेते आणि ही साईडला कुकर ही गरम करत ठेवला होता. त्याच्यामध्येच 2 पळी तेल वापरला आहे आणि हा खडा मसाला आहे, वेलची, दालचिनी, मिरी आणि जिरे आणि तमालपत्र आहे बघा. छान असा मसाला परतला की त्याच्यामध्येच कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपण जसा बिर्याणीला भाजतो ना ब्राऊन रंगावरती, तसाच अगदी भाजायचा आहे, जेणेकरून काय होईल, त्या बिर्याणीचा स्वाद आहे तो आपल्या अंडा बिर्याणीमध्ये उतरेल. आणि छान असा कांदाही बघा थोडासा भाजत आला की त्याच्यामध्येच काय करायचं आहे, तुम्ही बघू शकताय, कांदा थोडासा भाजायला कच्चा आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये मी आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये वापरते, हिरवी मिरची वापरते आणि 1-5 मिनटं मी आणि एक थोडा वेळ परतून घेते बघा कांदा, जेणेकरून झटपट जर आपल्याला कुकरमध्ये बिर्याणी बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, खूप छान होते. बघू शकताय आता तुम्ही, कांदा आपला छान असा ब्राऊन झाला आहे. त्याच्यामध्येच आता जे टॅमॅटो घेतले आहेत ना ते टाकून द्यायचे. 1-5 मिनटं तेलावरती टॅमॅटो चांगले भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून टॅमॅटो छान असा गीर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघा. आता टॅमॅटो ही गीर झाला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी फ्रेश दही टाकून देते. त्याच्यामध्येच हा बिर्याणी मसाला 2 चमचे आहे तो टाकून देते. थोडंसं चवीपुरतं लाल तिखट, कारण की मग ह्याच्याबरोबर आमटीची काही गरज लागत नाही. थोडं धना जिरा, बडीशेप याची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकते आणि छान असं 1-5 मिनटं परतवून घ्यायचं आहे बघा. 1-5 मिनटं ह्याला परतलं ना की छान असं तेल सुटतं बघा. तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा कुकर माझा उंचीला आहे, त्यामुळे तुम्हाला दिसताना थोडंसं इकडे तिकडे होईल, परंतु माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, खूप समजवून घेते. आणि कोणती तुम्हाला रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता त्याच्यामध्ये ओतून घेतलं आहे ते म्हणजे तांदूळ. तांदूळ हे आपलं घरगुतीच आहे
आणि 3 ग्लास तांदूळ मी कसं ना पाण्यामध्ये एक अर्धा तास आधी भिजत ठेवते. कधीही छान होते. या पद्धतीने तुम्ही कधी करता का बिर्याणी मला नक्की सांगा. आता बघा तांदूळ ही छान मिक्स करून घेतला आहे. त्याच्यामध्ये जे बॉईल केलेले अंडे आहेत ना ते टाकून देते आणि ह्याच्यामध्ये ना पाणी ओतता वेळी 3 ग्लासच पाणी ओतायचं आहे. आपण म्हणतो बरोबर आहे 3 ग्लासला 6 ग्लास पाणी, परंतु मी अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते. त्यामुळे जेवढं तांदूळ घेताय तेवढंच पाणी कुकरमध्ये वापरायचं आहे. त्यामुळे काय होईल आपली बिर्याणी खूप छान होईल. चवीपुरते मीठ वापरते आणि मिठाचा जर अंदाज तुम्हाला कळत नसेल तर ज्यावेळेला आपण मसाले भाताला पाणी ओततो त्यावेळी त्याचं पाणी हातावर घ्यायचं. थोडं खारट लागलं ना तर आपल्या बिर्याणीला किंवा आपल्या कोणत्याही मसाले भाताला मीठ अगदी बरोबर आहे असं समजून जायचं. त्याच्यामध्ये थोडंसं तूप वापरलं आहे. चला तर मग आता आपली बिर्याणी इकडे तयार झालेली आहे. मस्त मोकळी सळसळीत आणि मुलांनीही खूप छान आनंद घेतला आहे या बिर्याणीचा. चला तर मग तुम्हाला कशी वाटते रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या तुम्हाला नवीन रेसिपी माझ्याकडून पाहायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जाता तर तेवढं चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर